प्रियांनो, आमच्या जीवनाचे रक्षण करणाऱ्या आणि आम्हाला मुक्ती देणाऱ्या आमच्या प्रेमळ येशूच्या नावात सर्व उपासना कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्यांचे हार्दिक स्वागत. आम्ही या कार्यक्रमाद्वारे संपूर्ण बायबलचे अध्ययन करण्याची संधी आपणास देत आहोत. यामध्ये बायबलच्या प्रत्येक पुस्तकाचे, प्रत्येक अध्यायाचे आणि प्रत्येक वचनाचे आम्ही अध्ययन करणार आहोत. एकंदरीत 1294 भाग यामध्ये आहेत. हा कार्यक्रम म्हणजे संदेश नसून पवित्र शास्त्राचा अभ्यास आहे. अनेक लोक फोनद्वारे आमच्याशी बोलत आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. जर आपण कार्यक्रम पाहता तर आपणास विनंती आहे की टीव्ही स्क्रीनवर येणाऱ्या दोन्ही नंबरवर मिस कॉल द्या. आपण आमच्याशी आपल्या समस्या सहभागी करू शकता. आपणासाठी प्रार्थना करण्यात येतील. असो प्रियांनो, आज आपण मत्तयकृत शुभवर्तमान आणि 15व्या अध्यायाचे अध्ययन करणार आहोत. या अध्यायामध्ये मानवी संप्रदाय आणि येशूची शिकवण पाहणार आहोत. खरं तर शास्त्री आणि परुषी येशू बरोबर वाद घालत होते, परंतु येशूने येथे एक महान सत्य विदित केले. नंतर आपण येशू एका परराष्ट्रीय भूतग्रस्त मुलीला बरे करतो या वृत्तांताकडे पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आजच्या अध्ययनास सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही मत्तयकृत शुभवर्तमान ह्याच्या 15व्या अध्यायाच्या 1 ते 20 वचनांवर विचार करणार आहोत. येशू परुषी व शास्त्री ह्यांना धमकावतो, शिष्यांना दाटतो, एका कनानी स्त्रीच्या मुलीला व अनेक रोग्यांना बरे करतो आणि 4000 भोजन देतो. ह्याविषयी ह्या अध्यायात आम्ही पाहणार आहोत. ह्या अध्यायात राजाची चळवळ सुद्धा सुरू आहे व तो आता वधस्तंभाकडे चालायला सुरुवात करतो. आम्ही आधीच त्यांनी केलेला नकार, धार्मिक पुढाऱ्यांशी त्याचा संघर्ष किंवा विरोध पाहिलेला आहे. ह्या अध्यायात परुषी व शास्त्री यांच्याशी त्याचा जो संघर्ष आहे तो अगदी शिगेला पोहोचलेला दिसतो. 15वा अध्याय 1 ते 2 वचने सांगतात, मग यरुशलेमहून परुषी व शास्त्री येशूकडे येऊन म्हणाले, आपले शिष्य वाडवडिलांचा संप्रदाय का मोडतात? कारण जेवतेवेळी ते हात धुत नाहीत. परुषी व शास्त्री यरुशलेमहून येशूकडे आलेत. मागच्या अध्यायात आम्ही पाहिले श्रोत्यानो की येशू व त्याचे शिष्य रानामध्ये होते, ज्या ठिकाणी लोक समुदायाला अन्न मिळणे कठीण होते. म्हणून ख्रिस्ताने त्या लोकांना भोजन पुरवले. वरवर पाहता फार चांगलं वाटतं की हे लोक येशूची शिकवण किंवा त्याचे उपदेश ऐकण्याकरिता इतक्या दूर आलेत. परंतु ते त्याची शिकवण ऐकण्याकरिता किंवा ती स्वीकारण्याकरिता आले नव्हते, तर त्याच्यावर टीका करण्याकरिता आले होते. लवकरच आम्हाला कळेल की ही मैत्रीभावाची भेट नव्हती. पवित्र वचनांचे पालन केले नाही म्हणून ते त्याला दोषी ठरवित नव्हते श्रोत्यानो, परंतु विधी व परंपरा त्यांनी तोडल्यात, ज्यांना ते पवित्र शास्त्राच्या समतेमध्ये ठेवीत, त्याविषयी दोषी ठरविण्याकरिता आले होते. येशूच्या शिष्यांनी हात का धुतले नाहीत हे माहीत करून घ्यावयास ते आले होते. ते विधीपूर्वक स्वच्छतेला मानणारे होते. त्यांच्याकरिता ती वाड वडिलांपासून चालत आलेली परंपरा होती. आम्ही जिला शारीरिक स्वच्छता म्हणू ते पाळत होते. आज समाजात कित्येक असे लोक आहेत जे असे समजतात की बाहेरून काही विधी पाळलेत, बाहेरून सर्व स्वच्छ झाले की बस हेच आवश्यक आहे. 3रं वचन पहा. 15वा अध्याय 3रं वचन सांगतं, त्याने त्यास उत्तर दिले, तुम्ही आपल्या संप्रदाय करून देवाची आज्ञा का मोडता? त्यांच्या परंपरेला, संप्रदायाला पूर्ण करण्यामध्ये त्यांनी देवाची आज्ञा मोडली म्हणून येशू त्यांना दोष लावित आहे. त्यांच्या परंपरेने मानवाला त्याच्या कायद्याचे उल्लंघन करण्याकरिता परवानगी दिली ही फार आश्चर्याची गोष्ट आहे आणि फार हुशारीने ते हे करीत असत. 4 ते 6 वचने, कारण देवाने असे म्हटले आहे की तू आपल्या बापाचा व आईचा सन्मान कर, आणि जो बापाची किंवा आईची निंदा करीतो त्याला देहांत शिक्षा व्हावी. परंतु तुम्ही म्हणता की जो कोणी बापाला अथवा आईला म्हणेल, मला तुझ्यासाठी जे काही देणे भाग होते ते मी देवाला अर्पण केले आहे, त्याने आपल्या बापाचा अथवा आईचा सन्मान करू नये. अशा प्रकारे तुम्ही आपल्या संप्रदाय करून देवाचे वचन रद्द केले आहे. आमचा प्रभू त्यांना म्हणत आहे,
की आईवडिलांचा आदर करण्यात त्यांना आधार देणे सुद्धा सम्मिलित आहे. ह्या जबाबदारीपासून सुटका मिळविण्यासाठी ते म्हणतात की मला तुझ्यासाठी जे देणे भाग होते ते मी देवाला अर्पण केले आहे. व आईवडिलांना आधार देण्याच्या जबाबदारीपासून ते अशा प्रकारे मोकळे होतात. मोशेच्या नियमाला तोडण्याचा हा एक फार धर्मनिष्ठ मार्ग होता. आश्रोत्यानो, कुठल्याही ख्रिस्ती व्यक्तीला जर निरखायचे असेल तर सगळ्यात उत्तम आहे की तो देवाचा पैसा व स्वतःचा पैसा कसा हाताळतो. येशूच्या काळातील धार्मिक पुढारी लोकांना त्यांच्या जबाबदारीपासून कसे मोकळे होता येईल ह्यात मदत करीत होते. माझं मत आहे की देवाला काही देण्यापेक्षा आपण प्रथम आपले सर्व कर्ज चुकते करावे. परमेश्वराची इच्छा आहे की आपण प्रथम आपल्या व्यक्तिगत जबाबदाऱ्या पूर्ण कराव्यात, आपल्या कुटुंबाला मदत करावी. काही लोक स्वतःच्या कुटुंबातील लोकांच्या गरजेकडे दुर्लक्ष करून देवाच्या कार्यासाठी देण्याचा प्रयत्न करीतात. 7 आणि 8 वचने पहा. अहो ढोंग्यांनो, तुम्हाविषयी यशायाने यथायोग्य संदेश दिला की हे लोक ओठांनी माझा सन्मान करीतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. प्रभूने शास्त्री व पुरुषांना ढोंगी म्हटले. पवित्र वचनातील हा फार कठोर असा शब्द आहे. येशूच्या काळात ह्या शब्दाला तितके वाईट मानत नसत, पण आज आमच्या काळात हा शब्द बोचक आहे. धर्माशी त्यांनी जो खेळ चालवला होता त्याविषयी येशूने त्यांना दोष लावला. धार्मिक पुढारी लोकांनी हात धुण्याची विधी पाळलीच पाहिजे ह्याविषयी फार ते तत्पर असत, परंतु अंतःकरणाच्या स्थितीकडे जी देवाकरिता फार महत्वाची आहे त्याकडे मात्र ते दुर्लक्ष करीत. फार धर्मनिष्ठपणे ते मोशेचा नियम मोडीत असत. आज आम्ही आमच्या लेकरांना जेवण्यापूर्वी हात धुण्याकरिता सांगतो, परंतु टीव्हीवर ते कोणता कार्यक्रम पाहतात, काय पाहतात, त्याचा त्यांच्या मनावर काय परिणाम होतो, ज्या गोष्टी त्यांच्या अंतःकरणाला कशाप्रकारे हानी पोहोचवतात ते आम्ही लक्षात घेत नाही. लेकरांनी जेवणापूर्वी हात धुवावे हे आवश्यक आहे, परंतु श्रोत्यांनो, त्याहीपेक्षा अधिक आवश्यक आहे की त्यांच्या आत जे होत आहे ते. आता प्रभू ह्या विधानावर अधिक बोलतो. 15 अध्याय 10 आणि 11 वचने. तेव्हा त्याने लोकसमुदायाला आपल्याकडे बोलावून म्हटले, ऐका व समजून घ्या. जे तोंडात जाते ते माणसाला विटाळवित नाही, तर जे तोंडातून निघते ते माणसाला विटाळविते. ह्या ठिकाणी जे महान तत्व येशू शिकवित आहे ते हे की नैतिक पावित्र्य नष्ट करणे आत्मिक बाब आहे, शारीरिक नाही. 12 वचन. नंतर शिष्य येऊन त्याला म्हणाले, हे वचन ऐकून परुषी नाराज झाले, हे आपल्याला कळले काय? प्रभूने पुरुषांना नाराज केले हे पाहून शिष्यांना अचंबा वाटला. आतापर्यंत त्यांच्यात फक्त वाद होत असे, परंतु ह्यावेळी मात्र सीमा गाठण्यात आली होती. प्रभू त्याच्या शिष्यांना पुढे मार्गदर्शन करणे, सूचना देणे चालू ठेवतो. 13 वचन. त्याने उत्तर दिले, माझ्या स्वर्गातील पित्याने लाविले नाही असे प्रत्येक रोप उपटले जाईल. ह्या ठिकाणी रोप म्हणजे एक प्रणाली, एक पद्धती. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की प्रत्येक धार्मिक प्रणाली जी माझ्या पित्याने लावली नाही, उपयोगात आणली नाही, ती उपटल्या जाईल, अर्थात ती समाप्त होईल. 14 वचन. त्यांना असू द्या, ते आंधळ्यांचे आंधळे वाटाडे आहेत, आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खाचेत पडतील. ही खरोखर हास्यास्पद गोष्ट आहे आणि अगदी बोचक आहे. परुषी आत्मिक रूपाने आंधळे पुढारी होते. 15 वचन. पेत्र त्याला म्हणाला, हा दाखला आम्हास समजावून सांगा. प्रभू त्याच्या शिष्यांशी दृष्टांताद्वारे बोलत आहे, परंतु त्यांना त्याचे म्हणणे अजूनही समजलेले नव्हते. 16 ते 18 वचने आम्हाला सांगतात, तो म्हणाला, तुम्ही देखील अज्ञानी आहात काय? जे काही तोंडात जाते ते पोटात उतरते व बाहेर शौच कुपात टाकण्यात येते, हे तुम्हाला समजत नाही काय? जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला विटाळविते. श्रोत्यानो, हे फार महान तत्व आहे. तोंडातून जे आत जाते त्याद्वारे कोणीही विटाळविला जात नाही, परंतु जे तोंडातून बाहेर निघते त्याद्वारे कोणतीही व्यक्ती विटाळविला जाते. कोणी म्हटले आहे की जे काही अंतःकरण रूपी विहिरीत भरले आहे तेच बाटलीरूपी मुखातून कधी ना कधी बाहेर पडते. आता तो काय म्हणतो पहा, 19 आणि 20 वचनांमध्ये. कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चोऱ्या,
खोट्या साक्षी, शिव्यागाळी ही निघतात. ह्या गोष्टी माणसाला विटाळवितात. न धुतलेल्या हातांनी जेवणे हे माणसाला विटाळवित नाही. आजच्या आमच्या समकालीन संस्कृतीमध्ये ह्या गोष्टी आम्हाला आढळतात. आशोतनो, आम्ही नवीन नैतिकतेच्या युगात आहोत आणि ज्या युगाविषयी यशाचे पुस्तक 5 अध्याय आणि 20व्या वचनामध्ये तो बोलला की ते वाईटाला चांगले व चांगल्याला वाईट म्हणतील, त्या युगात आम्ही पोहोचलो आहोत. हे वचन आम्हाला सांगतं की जे वाईटाला बरे व बऱ्याला वाईट म्हणतात, जे प्रकाशाला अंधकार व अंधकाराला प्रकाश समजतात, गोड ते कडू व कडू ते गोड मानितात, त्यास धिक्कार असो. काय आज आमच्यामध्ये नवीन नैतिकता आहे? नाही. त्या जुन्या गोष्टी आमच्यामध्ये आहेत. दुष्ट विचार, खून, व्यभिचार, जारकर्मे, खोट्या साक्षी, शिव्यागाळी, चोऱ्या. आम्ही खरोखर फार मोठ्या संकटात आहोत. माणसाला नियंत्रित करणे फार आवश्यक आहे. मानव ह्या पृथ्वीवरील सर्वात अधिक दुष्ट प्राणी आहे श्रोत्यानो. आम्ही दुसऱ्या प्राण्यांना पिंजऱ्यात ठेवू शकतो, परंतु मानवाला मात्र अगदी मोकळे सोडतो, जेणेकरून त्याला जे पाहिजे ते त्याने करावे. व आमच्या प्रभूने मानव काय करेल हे सांगितले व तो म्हणाला की ह्या गोष्टी आम्हाला विटाळवितात. आज सगळ्यात अधिक जोर कोणत्या गोष्टीवर देण्यात येत आहे? तर लैंगिक गोष्टींवर. शाळेंमध्ये, विद्यालयांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, रेडिओवर, टीव्हीवर, सगळ्या ठिकाणी ह्याचे शिक्षण देण्यात येत आहे. ह्या गोष्टी आम्हाला विटाळवितात. मला आपण हे नका सांगू की आम्ही सर्व ह्यापासून सुरक्षित आहोत किंवा मुक्त आहोत. कोणीही ह्यापासून सुरक्षित नाही. आमची तरुण लेकरे ह्या सर्वांच्या प्रभावाने आज विटाळविल्या जात आहेत. प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. जे काही अंतःकरणात आहे ते आता बाहेर पडत आहे. आमच्या प्रभूने ह्या ठिकाणी फार जबरदस्त विधान केले. आता आपण 15वा अध्याय 21वे वचन पाहूया. नंतर येशू तिथून निघून सोर व सिदोन ह्या भागात गेला. आपल्या सेवा काळात पहिल्यांदा प्रभू इस्रायलची भूमी सोडत आहे. हे फार मनोवेधक आहे, कारण तो इस्रायलकडे तिचा राजा म्हणून आला. जेव्हा त्याने त्याच्या शिष्यांना पाठवले, तेव्हा त्याने त्यांना इस्रायलच्याच गावात जाण्याचा आदेश दिला, त्याच्या बाहेर नाही. नंतर इस्रायलने येशूला नाकारले आणि तेथे संघर्ष सुरू झाला. काही वचनांपूर्वीच आम्ही वाचले की धार्मिक पुढारी व येशू यांच्यात काय वाद झाला, काय घडले. येशू स्वतः इस्रायलच्या सीमा उल्लंघून बाहेर पडतो व दुसरे एक फार जबरदस्त तत्व मांडतो. आता तो परराष्ट्रीयांना स्वीकारणार आहे. त्याचे आमंत्रण आहे, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकड या, मी तुम्हास विसावा देईन. पुढे 22 आणि 23 वचने सांगतात, आणि पहा, त्या भागातील एक कानानी बाई येऊन मोठ्याने म्हणू लागली, हे प्रभू, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भूताने फारच जर्जर केली आहे. तरी त्याने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळ येऊन त्याला विनंती केली, तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागून ओरडत येत आहे. ही कनानी स्त्री अनेक जातींचे मिश्रण होती व खऱ्या अर्थाने ती गैर यहुदी होती. मार्कुस वर्तमान 7वा अध्याय आणि 26व्या वचनामध्ये सांगितलेले आहे की ती बाई हेलेनी असून सुरफुनिकी जातीची होती. तिने त्याला विनंती केली की माझ्या मुलीतून भूत काढा. दाविदाचा पुत्र ह्या नात्याने येशूवर तिचा काही जोर नव्हता. जेव्हा तिने त्याला अशा प्रकारे संबोधले, तेव्हा येशूने काहीच उत्तर दिले नाही आणि शिष्यांनी म्हटले, तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागून ओरडत येत आहे. ती त्यांच्यामध्ये बाधा उत्पन्न करीत होती व कदाचित तिच्या त्या ओरडण्यामुळे गोंधळ निर्माण होत होता. आता 24वे वचन, त्याने उत्तर दिले, इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठविलेले नाही. हे कठोर विधान वाटते, परंतु हे विधान वास्तविकता होते. येशू सर्व भविष्यद्वाण्यांच्या ज्या दाविदाच्या घराण्यात राजाच्या येण्यासंबंधाने आहेत, त्या भविष्यद्वाण्यांच्या पूर्तीसाठी स्वतःला सादर करीत होता. ह्या कनानी स्त्रीला ही वास्तविकता स्वीकारण्याकरिता तो भाग पाडित होता. येशू यहुद्यांचा राजा म्हणून आला. हा पहिला मुद्दा आहे जो स्पष्ट व्हायला हवा. त्याच्या वधस्तंभावर हे लिहिण्यात आले, हा येशू आहे, यहुद्यांचा राजा. ह्या गैर यहुदी स्त्रीचे म्हणणे ऐका. 25व्या वचनात, तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, प्रभूजी, मला सहाय्य करा. जेव्हा तिने येशूला दाविदाचा पुत्र म्हणून संबोधले,
तेव्हा तो म्हणाला, इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठविलेले नाही. गैरयहूदी होण्याच्या नात्याने येशूवर दाविदाचा पुत्र म्हणून तिचा काहीच जोर नव्हता. काहीही असो, ती त्याच्याकडे येते आणि त्याच्या पाया पडते, त्याला प्रभू म्हणते आणि त्याच्याकडून मदतीची याचना करते. आणि आम्हाला दिसतं की त्याला मदत मिळते. 26 वचन, त्याने उत्तर दिले, मुलांची भाकरी घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नव्हे. हे एक फार जबरदस्त विधान आहे श्रोतानो. आमच्यातील कित्येकांना हे ऐकून राग आला असता व आम्ही म्हटले असते की आपण आमच्याशी अशा प्रकारे बोलू शकत नाही. 27 वचन, परंतु तिने म्हटले, खरेच प्रभूजी, तरी घरची कुत्रेही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चूर खातात. आपल्याला आठवत असेल श्रोत्यानो की प्रभू येशूने एका गरीब पुरुषाविषयी सांगितले, जो धनी पुरुषाच्या भोजनाच्या मेजावरून पडणारा चूरचार खात असे. कुत्रे येऊन त्याचे घाव चाटत असत. इस्रायली गैरयहूद्यांसाठी कुत्रा हा शब्द वापरीत असत. ती स्त्री हे सर्व काही सहन करण्याकरिता तयार होती, कारण तिने येशूवर विश्वास ठेवला होता. 28 वचन, तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, बाई, तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ हो. आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली. श्रोत्यानो, प्रभू येशूला तिचा विश्वास पाहून खरोखर आश्चर्य वाटले. तो म्हणाला, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो तुम्ही सर्व मजकडे या, मी तुम्हास विसावा देईन. आणि हेच त्याने त्या कनानी स्त्रीसाठी केले. जेव्हा ती आपले सर्व ओझे घेऊन त्याच्याजवळ आली, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने तिचे ओझे स्वतःवर घेऊन तिला तिच्या विश्वासाप्रमाणे प्रतिफळ दिले. तिच्या उत्तराने तिचा दृढ विश्वास प्रगट केला व त्यालाच आमच्या प्रभूने प्रतिसाद दिला. आज सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त आम्हातील प्रत्येकाच्या विश्वासाला पाहत आहे, पारखीत आहे आणि त्याची हीच इच्छा आहे की आपला संपूर्ण विश्वास त्याच्यावर असावा. पुष्कदा आम्ही प्रार्थना तर करतो, परंतु आमच्या मनामध्ये विश्वास राहत नाही. आम्ही त्याच्याजवळ फक्त मागत राहतो, परंतु विश्वासाने मागत नाही. जर आम्ही विश्वासाने मागू, विश्वासाने दार ठोठावू आणि विश्वासाने त्याच्याजवळ येऊ, तर तो आमच्यासाठी सर्व काही करण्याकरिता तयार आहे. मग आम्ही कोण आहोत, कुठे राहणारे आहोत, शिकलेले आहोत, अशिक्षित आहोत, किंवा उंच पदावर आहोत, किंवा शेती करणारे आहोत, मोलमजुरी करणारे आहोत, ह्यामुळे काहीच फरक पडत नाही. तो फक्त आमचे अंतःकरण पाहतो, आमच्या अंतःकरणातील विचारांना जाणतो आणि त्याप्रमाणे तो आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. मला माहीत नाही श्रोत्यानो की आपला विश्वास कशावर आहे. काय आपण जिवंत परमेश्वरावर विश्वास ठेवणारे लोक आहात? जर नसाल तर आज प्रभू येशू ख्रिस्त आपणाला आमंत्रित करीत आहे. त्याची इच्छा आहे की आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि जे कार्य त्याने वधस्तंभावर पूर्ण केले त्या कार्यावर विश्वास ठेवावा आणि सार्वकालिक जीवन प्राप्त करून घ्यावे. आमचे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत. आम्ही आमच्या प्रयत्नांनी आपल्या पापांपासून मुक्ती प्राप्त करून घेऊ शकत नाही. आमच्या प्रयत्नांमुळे आम्ही परमेश्वरापर्यंत पोहोचू शकत नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी मार्ग मोकळा केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच आम्ही परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो आणि परमेश्वराशी आपला संबंध स्थापित करू शकतो. लक्षात घ्या श्रोत्यानो की प्रभू येशू ख्रिस्तच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. त्याच्याद्वारे आम्ही पित्याजवळ जाऊ शकतो. जर आज आपण स्वप्रयत्न करीत आहात, स्वयोजना करीत आहात आणि आपणाला वाटतं की त्याद्वारेच आपण पापांपासून मुक्ती आणि मोक्ष मिळवू शकता, तर ही आपली चुकीची समजूत आहे. कारण मानव पापी आहे, तो परमेश्वरापासून दूर आहे आणि मानवामध्ये परमेश्वरामध्ये जी एक पापाची भिंत आहे ती फक्त येशू ख्रिस्तच दूर करू शकतो. म्हणून आज पश्चातापी अंतःकरणाने त्याच्याजवळ या. योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय 9 वचन सांगतं, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. आणि पुढे तो 10व्या वचनामध्ये म्हणतो, आपण पाप केले नाही असे जर आपण म्हटले तर आपण त्याला लबाड ठरवितो आणि त्याचे वचन आपल्या ठायी नाही.
श्रोत्यानो, आज आपली सर्व पापे पदरी घ्या आणि प्रभू येशू ख्रिस्ताजवळ या. तो आपल्या पापांची क्षमा करण्याकरिता, आपणाला सर्व अनितीपासून शुद्ध करण्याकरिता तयार आहे. परंतु जेव्हा आम्ही समजतो की आम्ही फार धर्मी आहोत, चांगले आहोत, आम्ही पाप केले नाही, तर आम्ही स्वतःलाच फसवतो आणि आम्ही त्याच्याजवळ येण्याकरिता योग्य राहत नाही. म्हणून अवश्य आहे की प्रत्येक व्यक्तीने आपल्या सर्व पापांची कबुली द्यावी. प्रभू येशू ख्रिस्ताजवळ या, त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याला आपला व्यक्तिगत तारणारा म्हणून स्वीकारा. परमेश्वर ह्या विषयात आपली मदत करो आणि आपणा सर्वांना आशीर्वाद देऊ. प्रियांनो, आम्ही पाहिले की शास्त्री आणि परुषी लोकांचा येशूविषयी वाईट हेतू होता. ते त्याला दोषी ठरविण्याच्या प्रयत्नात होते. परंतु एक महान तत्व येशूने शिकवले आहे. ते म्हणजे नैतिक पावित्र्य नष्ट करणे ही आत्मिक बाब आहे, शारीरिक नाही. काय आम्ही अनैतिकतेमध्ये आहोत? नंतर आम्हाला हे देखील शिकायला मिळाले की आम्ही जिवंत देवावर विश्वास ठेवणारे असावेत. येशू आम्हाला अनैतिकता, आमचे पाप यापासून आम्हाला बाहेर काढण्यासाठी आजही सिद्ध आहे. फक्त त्याने शिकवल्याप्रमाणे करा. त्याच्यावर विश्वास ठेवा. स्वतःला त्याच्या हाती सोपवा. आपण प्रार्थना करू. आमच्या जीवनामध्ये आम्हास शांती देणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही आभारी आहोत यासाठी की प्रभूजी, तू आम्हाला सहाय्य करीत आहेस. तुझ्यामुळं आमचं जीवन आशीर्वादित बनत चाललं आहे. आणि होय बापा, ती परिपूर्णता आम्हाला केवळ तुझ्याद्वारे मिळते. आणि म्हणून आम्ही स्वतःला, आम्ही जसे आहोत तसेच तुझ्यासमोर सादर करतो. तू आम्हाला स्वीकारतोस, आम्हाला जवळ घेतोस, आमच्या समस्या सोडवतोस. याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. प्रभूजी, नीतिमत्वता आमच्यामध्ये असावी ही तुझी इच्छा आहे. आणि म्हणून प्रभूजी, आम्ही तुला विनंती करतो, तू आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. शांतीने राहा, म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्यासह राहील.